तर आपल्या मराठवाड्यातलं जे मला आवर्जून लक्षात येतं, लोकांना निवडणूक लढायची कळते, जिंकायचीही कळते, पण निवडणुका ह्या फक्त उधाड्यापुरतच आहेत का? अनेकदा कागदावर गुलाल आला म्हणजे आपण जिंकलोत का? त्याच्या पुढची भूमिका ना ते सर्वसामान्य माणसाचा त्या ग्रामपंचायतीशी संबंध असतो, ना सामान्य नागरिकांचा त्या जिल्हा परिषदेशी संबंध असतो, ना त्या सामान्य नागरिकांचा त्या नगरपालिकेशी संबंध असतो. ते कधी नातच राहत नाही. आणि आमची भूमिका असते की सामान्याची नाळ त्या नगरपालिकेची जुळलेली असावी, कायम जुळलेली असेल. लोकांना वाटावं ही नगरपालिका आपली आहे. जर तुम्ही एखादा फोन केला आणि जर तुमचं काम नाही झालं, ते अडचण समजून घेतली पाहिजे, किंवा तुम्ही एखादा फोन केलाय तर ते काम झालंच पाहिजे, इतकं तुम्हाला आपलेपणाही वाटला पाहिजे. नगरपालिकेची भविष्याची रचना करायची म्हणजे नगरपालिका खऱ्या अर्थानं हा आपल्या विकासाचा कणा आहे. ही एक अशी गोष्ट आहे की याच्यामधून दोन गोष्टी घडू शकतात. एक तर पदाधिकारी प्रचंड श्रीमंत होऊ शकतात, नाहीतर गाव स्वाभिमानी आणि समृद्ध होऊ शकतात. ह्या दोन गोष्टी होतात. नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, कुठलीही संस्था घ्या, ज्या ज्या काही संस्था घटनेने निर्माण केल्या त्यातून दोन गोष्टी होतात. एक तर जनतेचं समृद्धी, नाहीतर नेत्यांचा भरभराट. आजपर्यंत आपल्या राजकारणानं ज्या पद्धतीने आपण राजकारण केलं, आपल्या अज्ञानाचा फायदा किंवा गैरफायदा उचलण्यात आला म्हणा, किंवा आपण खरंच अज्ञानी आहोत, आपण उत्तरोत्तर गरीबच राहत राहिलो आणि पुढारी उत्तरोत्तर खूप श्रीमंत होत राहील. ती एक दरी निर्माण झाली. आज एवढी मोठी दरी निर्माण झाली की अक्षरशः अख्खं गाव एका बाजूला जरी असलं तरी पुढाऱ्यांचं, भ्रष्टाचारी पुढाऱ्यांचं पराभव करण्याची क्षमता आता सर्वसामान्यांमध्ये राहिली नाही. अशी जर का परिस्थिती जर का आली, कारण तुमचं राज्य तुम्हाला करता यावं. मी उदाहरण सारखं देत असतो, घटना कोणाच्या हातात असावी. घटना म्हणजे तुमचं गाव कसं चालवायचं, तर त्याची रूपरेषा, त्याचे अधिकार, त्याचा कासरा कोणाच्या हातात असावा. विप्लव सारख्यांच्या हातात असावा का अब्दुल कलाम सारख्यांच्या हातात असावा, संन्यासाच्या हातात असावा का डाकूच्या हातात असावा. ह्या दोनच गोष्टी आहेत. परंतु जे लोक राजकारण करतात, आवर्जून विकासावर भ्रम निर्माण करतात, परंतु जातीचं कार्ड वापरतात, धर्माचं कार्ड वापरतात, पैशाची नीती वापरतात. अनेक अज्ञानी, अशिक्षित ही व्यक्ती, गरीब व्यक्ती याला बळी पडते. परंतु आपण 20-25 वर्षाच्या संघर्षातून इथपर्यंत आलो की आज या परिस्थितीमध्ये सुद्धा गेवराईकरांना या सगळ्या गोष्टीला बगल देऊन फक्त विकासावरती त्यांनी फोकस केलं, लक्ष केंद्रित केलं. आणि हा विजय तुम्ही तुमच्या एका वेगळ्या आगळ्या पद्धतीने हा तुम्ही निवडून दाखवला. खरं तर ही ज्या तुलनेमध्ये आम्ही सर्वांनी आबांच्या खूप मोठी मेहनत घेतली. आबांनी प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक घराशी संपर्क करून या सगळ्या घडामोडी घडून आणल्या. आमचा एकच प्रयत्न होता की मी आबांशी स्पर्धा करायला पाहिजे का, आबा माझ्या पुढे जातील का भविष्य कोणाचं आहे, माझं राजकारण लयास जाईल का आबाचं राजकारण लयास जाईल. प्रश्न हे महत्वाचे नव्हते. मला असं वाटायचं की आपण 100 पावलं मागं जाऊ. तर जर का माझं 100 पावलं मागं जाण्याने गाव सुरक्षित राहत असेल तर मी जायचं. भविष्य जर का माझं महत्वाचं नाहीये, भविष्य आबाचंही महत्वाचं नाही, भविष्य तुमचं महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस नगरपालिकेचा विषय आला, आबांनी कुठली अपेक्षा मांडली नाही की मला इतक्या जागाच द्या किंवा माझ्या असं म्हणणं ऐका. ते म्हटले काही नाही, हे आमच्या असे उमेदवार आहेत, तुम्हाला द्यायचं द्या, नाहीतर तरी माझी काय हरकत नाही. हा मोठेपणा आबांनी दाखवला. ते मला आवडतं, तुम्हाला सांगावं वाटतं. कारण की पहिली गोष्ट अशी आहे, आम्ही दोघांनी जर का आमचं वैचारिक स्वतःचा जर का आम्ही विचार केला असता, सगळ्यात जास्त नुकसान झालं असतं फक्त अहंकारापायी ते गेवराईकरांचं झालं असतं. म्हणून जितके आभार मानावेत आबांचे थोडे कमी आहेत. आता याही पुढं ही एक पहिली पायरी आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे आणि ही सत्ता तुमची आहे. जोपर्यंत तुमचे अधिकार तुम्हाला मिळत नाही, आम्ही लढलंच पाहिजे. काम कोणामुळे झालं हे महत्वाचं नाहीये, काम होणं महत्वाचं आहे.
आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीसाठी तालुक्याला पण ग्रामीण भागाला पण ह्या विरोधकांच्या जाचापासून अन्यायापासून आणि ह्या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी आम्हाला अहोरात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. आता जबाबदारी नगरपालिकेची आहे आणि ग्रामपंचायत ग्रामीण भागाची आहे. पण तत्पूर्वी असं होणार नाही की आम्ही ग्रामीण भागात गेलो तर गेवरे दुर्लक्ष झाले. माझा एक स्वभाव आहे, आम्ही कळत नकळत रात्री अपरात्री गावात फिरत असतो. आता मला अजून बऱ्याच ठिकाणी फिरणे, आता ह्या भागाचा विकास करायचा आहे. इकडच्या लोकांच्या सवयी स्वभाव ह्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतात आणि याला अनुसरून आपल्याला पावलं उचलावे लागतात. तुम्ही गेवराचे शिल्पकार आहात. सैन्य युद्धभूमीत असतं, रक्तपात होतो, सैन्य पराभव आणि विजयाला कारणीभूत असतं, परंतु जय जयकार त्या राजाचा होतो. खरं तर आपण कधी सैन्याचा जय जयकार केलेला पाहतो, आपल्याला ऐकण्यात असतो. परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं या गेवराचे शिल्पकार आहात. ही नगरपालिका तुमची आहे, त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाला वाटतं की चुकीचा कारभार होऊ नये. पण एक प्रामाणिकपणे मानू का, मला कधी कधी स्पष्ट बोलण्याची किंमत मला मोजावी लागते, स्पष्ट वागण्याची किंमत आपल्याला मोजावी लागते. परंतु मला असं वाटतं की ते आपण मानलंच पाहिजे. आपला एक स्वभाव आहे बघा लोकांचा, भारतातल्या लोकांचा, तुमचा म्हणून नाही म्हणून, जे आपण मतदार म्हणून, त्याच्यामध्ये एक 40 ते 50% लोकांचं असं मत असतं की तुम्ही खा, आमचा हिस्सा काय दिसतो. प्रत्येकाला हवं असतं, सत्तेतला वाटा हवा असतो, किंवा भ्रष्टाचाराबद्दल सगळेच ओरडतात, परंतु त्या भ्रष्टाचारातला काही हिस्सा जर सामान्याच्या पदात पडला तर मग तो ओरडत नाही. कारण जाऊ दे, आपल्याला खालीचा वाटा तरी मिळाला. परंतु त्या संस्थेचं, त्या देशाचं, त्या नियमांचं काटेकोर पालन करणारं माणसं मला खरंच अभावाने सापडतात. एखादं म्हणणार नाही, दादा आम्ही तुम्हाला निवडून दिला तर आमचं काय आहे. मान्य आहे, तुमच्यामुळेच तुम्ही सैन्य आहात, तुमच्याच ताकदीने या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं, जर का मी एखाद्या माणसाला 10 लाखाचं काम दिलं, त्याच्यातून त्याला किती रुपये मिळतील? 1-2 लाख रुपये त्याला मिळतील, 2.5 लाख रुपये त्याला मिळतील. कामं जेवढे माझ्याकडे 100 कामं आले, तुम्हाला 100ची 100 कामं तुम्हालाच देणे. त्याच्यातून पण मागणारे 500 लोक असतात, 400 लोकांना सांभाळण्यामध्ये कसरत होऊन जाते, नाराजगी वाढत असते. पण माझं असं मत आहे की तुम्हाला काम मिळू नये तर नाही मिळू, हे का बघितलं जात नाही की माझं गाव समृद्ध कसं. जर ह्या गावामध्ये जर बाजारपेठ सक्षम झाली, मी तुम्हाला खोटं सांगत नाही हो, 10-15 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की आपल्या गेवराईची लोकसंख्या ही जेमतेम 26-25 हजारामध्ये होती. आज आपल्या गेवराईची लोकसंख्या 80 हजारामध्ये गेली. आम्हाला असं वाटतं, तर हीच गेवराईची लोकसंख्या ग्रामीण भागाच्या लोकांना सुविधा हव्या, ग्रामीण भागाच्या लोकांना संरक्षण हवंय, ग्रामीण भागाच्या लोकांना पाणी हवंय, ग्रामीण भागाच्या लोकांना विद्युत सप्लाय निरंतरच हवाय, ग्रामीण भागाच्या लोकांनाही सुख सुविधा सोबत स्वच्छता पण हवी आहे, शिक्षण हवंय, आरोग्य हवंय. अहो, आपण जर हायवेने जर का फिरायला गेलो तर आपल्याला अनेक दवाखाने सापडतील. इतके सुसज्ज दवाखाने झालेत की अक्षरशः गेवराईच्या हायवेवरून आपण जाताल तर तुम्हाला डॉक्टरांची एक श्रृंखला आढळून येईल. एवढ्या मोठ्या सुविधेने आपले गेवरे सज्ज होत चालले. म्हणजे सगळ्यात चांगली दवाखाने आज गेवऱ्यामध्ये उभा राहत आहे, सगळ्यात चांगली पाणी पुरवठा आज गेवऱ्यामध्ये आपण उभं करतो, सगळ्यात चांगली स्वच्छता आपण गेवऱ्यामध्ये आज उभं करतो. मग मूळ प्रश्न असा आहे की वैयक्तिक मला काय मिळालं हे म्हणण्यापेक्षा हे गाव कसं श्रीमंत होईल. हे गाव जर श्रीमंत जर झालं, त्या गावामध्ये गेवरेकरांची गरिबी, गेवरेकरांचं दारिद्र्य निर्मूलन करण्याची क्षमता ह्या गावामध्ये असते. आज बघा, मला चांगलं आठवतंय, मी माऊलीश्वर मूर्ती बसायचो, तिथं मी गिरायकांकडे बघायचो, तर जी 500-1000 रुपयाची साडी घ्यायची असेल तर महिला त्याचे गेवरेकर माऊलीश्वर मध्ये येत होते. पण ज्यांना 2000ची 3000ची साडी घ्यायची असेल ती लोक कुठं जात होती? शागडला जात होते, विश्वकर्माच्या दुकानामध्ये जात होते. हे चित्र आता राहिलेलं नाही. पण आता ग्रामीण भागाचे लोक इथपर्यंत येऊ लागले. आता साडी घ्यायची असेल तर तुम्हाला गेवराईमध्ये 101 दालनं तयार झालेले. आता तुम्हाला कुठं जाण्याची गरज पडणार नाही. आम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये हार्ट सर्जरी सुद्धा आपल्याच गेवराईमध्ये व्हावी, मोठ्याचे मोठे दवाखाने आपल्याकडे असावेत, तज्ञ आपल्याकडे असावेत. ह्या अशा अर्थानं की आज स्पर्धा करायची आहे, स्पर्धा बारामतीची का करायला, स्पर्धा करायची तर स्पर्धा फट्टरची का करायला. आणि जर हे मोठे जर का ध्येय जर तुम्ही बाळगता
तर मला असं वाटतं की आपण खूप चांगली करतो. आम्हाला माफ करू नका, कधी करू नका जर आम्ही बेजबाबदार राहतो. वैयक्तिक तुमचा फायदा होईल नाही तर नाही होईल. एक लक्षात घ्या ना, आपण अण्णांनी एक 4-5 रस्ते टाकले. एका रस्त्याची किंमत किती होती? 200 कोटी, 250 कोटी. आज माटेगाव चकलव्यापासून गेवऱ्यामध्ये यायचा तर 20 मिनिटांमध्ये माणूस येतो. तुम्ही चहा प्यायला बोलवा 5 मिनिटात तिथे येईल. त्याला जर का उद्या साडी खरेदी करायची असेल, जनरल सामान खरेदी असेल, खरेदी खताची असेल, शेती असेल, तो 20 मिनिटात गेवऱ्याला येतो. तरुणाचा माणूस 15 मिनिटात गेवऱ्याला येतो. जातेगाव असेल, पाचेगाव असेल, 10-10, 20-20, 25 मिनिटांमध्ये लोक इथपर्यंत यायला लागले. म्हणजे ही बाजारपेठ सर्व अर्थानं तयार होत चाललेली आहे. ही तयार करणं, आपली गरिबी पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आणि ह्या दृष्टिकोनातून काम करायचं म्हटल्याच्या नंतर आता आमची भूमिका एक असते, आता आम्हाला महाराष्ट्र फिरावा लागतो आणि ते फिरला पाहिजे. विकास ही एक निरंतरची प्रक्रिया असते, सातत्याने ती करतच राहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात मोठं योगदान असं आहे की तुम्ही जात पात ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन हा जो निकाल तुम्ही दिला, धर्माच्या पलीकडे जाऊन हा निकाल तुम्ही दिला. ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम असे 2 उमेदवार होते, तिथं लोकांनी फक्त आपली एक बाजू पाहिली, जातीवरती नाही गेले, पैसा भरमसाठ वापरण्यात आला विरोधात. परंतु त्याच्याही भूलथापांना बळी पडलं नाही. आणि तिथून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत करत हे गाव बदललंय. आज 25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एक वळण पडलंय, एक शिस्त पडली आहे, ती वाखल्याजोगी आहे. आता सगळे लोक म्हणतात पाटील पाटील. खरं तर मला चांगलं आठवतंय 2001 इलेक्शन मध्ये पाटलांना नाकारलं होतं. मी त्याच बीडचे सगळे नगराध्यक्षाचे निकाल पाहिले, पण गेवराच्या पाटलांना नाकारलं होतं. असं का झालं? मागे 25-30 वर्षामध्ये एक दरी निर्माण झाली. जे कोणी पाटील होते, ज्या ज्या गावचे पाटील होते, त्याच्या त्या कार्यकाळामध्ये म्हणा कुठंतरी दांडगायची भाषा झाली, कुठंतरी गर्वाची भाषा झाली, अनेक फळी निर्माण झाली. आणि गावकरी आणि पाटलामध्ये एक अंतर झालं. तर आमचं एकच म्हणणं होतं की हे अंतर पुसलं गेलं पाहिजे. पाटील आहात ना, पाटलाला जात नसतं. पाटील म्हणजे पालकत्व असतं. तुमचा मान घ्यायचा एवढी जबाबदारी त्या पाटलाची नसते. खडा जर का पडला तर ते गावामध्ये खडा पडलाय, त्या खड्याची दखल घेणं ही पाटलाची जबाबदारी असते. मला आवर्जून लक्ष द्यावं लागतं. कुर्बुगल्ली असेल, मोमिनपूर असेल, साठीनगर असेल, आंबेडकर नगर असेल, इथं जर काही गडबड झाली तर आम्ही झोपेतून उठून पहिलं त्या भागात जातो की नाही. छोट्याशा भांडणाचं परिणिती जातीच्या भांडणात होऊ नये, धर्मावर ह्या गोष्टी येऊ नयेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात. गाव गडूळ होता कामा नये. ही जबाबदारी त्या राज्यकर्त्यांची असते, तुम्हाला लोकांची असते. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन हा जो निकाल दिला तुम्ही, आज आपल्याकडं एक गेवराई शहर असं आहे, इथं भाजपाच्या कमलाच्या निशाणीवरती मुंबईचे नगरसेवक निवडून येतात. भाजपच्या निशाणीवरती आंबेडकर नगरमध्ये उमेदवार निवडून येतात, साठीनगरमध्ये निवडून येतात. म्हणजे लोकांनी विकासाला प्राधान्य दिलं. गाव महत्वाचं असतं, दृष्टिकोन महत्वाचा असतो, पण राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला बघत घेऊन आपण इथपर्यंत आलो. त्याच्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आता राहिला आमचा प्रश्न. आता इथं गायींचा प्रश्न आलाय. आता गायी पण तुमच्या आमच्याच आहेत, जनावर मोकाट आहेत, आपल्याला माहिती कोणाचे आहेत ते सगळे. आता त्यांनी जर ती शिस्त पाळली तर, त्यांनी जर का ते बांधून ठेवल्या तर, त्यांनी जर का गोट्या ठेवल्या तर, त्यांना असं वाटतं की खायला प्यायला मोकर सोडावं आणि दुधासाठी घरी यावं. आणि मग त्रास सर्वसामान्य होतो, ही जाणीव. आता आपण किती दिवस पकडणार? आज पकडणार, उद्या ते पुन्हा सोडणार, परवा पकडणार, मग तुम्ही उद्या म्हणता दादा ते काय पकडायचं बंद करा, आम्हाला पाणी देते. मग प्रश्न असा आहे की लक्ष कुठे द्यायचं? जबाबदारी सगळ्यांचीच असते. आता मूळ प्रश्न असा आहे की प्रशासन मध्ये शिस्त असावी, ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित व्हावं, स्वच्छतेकडनं हळूहळू बघत चालावं, गेवराचे पुन्हा स्वभाव बघायचे, पाणी बघायचं. आणि मग मूळ प्रश्न येतो की आता हा भाजी मार्केटचा प्रश्न आहे, मग ह्याला आपल्याला कसं सुंदर करायचं? सगळ्यांच्या सूचना घ्यायच्या. ही भाग असा व्हावा की अक्षरशः लोकांनी म्हणावं की गेवराची बाजारपेठ जाऊन टाका, गेवराचं भाजी मार्केट जाऊन टाका. तितकं जर का आपण सुंदर जर काय केलं, मान्य आहे पहाट इथं हराशी होतात,
पहाटे तर महिला येतात, 2-2:30 वाजता यावं लागतं. ग्रामीण भागातून माल येतो, शेतकऱ्यांचा माल येतो, खराशी होते. तर आपल्याला तितकीच सुरक्षा, पाऊस काळ असेल, थंडी असेल, ह्या सगळ्या गोष्टींपासून सुरक्षा झाली पाहिजे. चांगली बाजारपेठ व्हायला पाहिजे, सुंदर बाजारपेठ झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला ग्वाही देतो की इथं येण्यापूर्वीपासूनच माझ्या डोक्यामध्ये अनेक वेळेस हाच प्रश्न येतो की याला आपल्या कोणत्या अँगलनी करावं. पण ज्यावेळेस मी तुमच्यामध्ये असेल, गर्दीमध्ये असेल, तर नक्कीच काही सुधारत नाही मला. पण जेव्हा मी एकटं, मी सुशील पंत, आम्ही जसं असेल, माझे भाऊ भगवानराव, आम्ही असं जसं एकटं फिरायला निघतो, तेव्हा कुठेतरी आम्हाला ह्या सूचना एकट्यांमध्ये बसले की कळतात आणि मग आपण या गोष्टीचा मार्ग केला पाहिजे. विरोधक आहेत, गटबाजी आहे, जाती आहेत, पण गाव हे सगळ्यात पहिलं असतं. प्रामाणिकपणा आणि विकास. मला एकच म्हणायचं, ह्या 2 गोष्टी आहेत ज्याच्यावरती पुढच्या पिढीने लक्ष दिलं पाहिजे. ज्या दिवशी प्रामाणिकपणाला बट्टा लागल त्या दिवशी आपण ठरलो, आणि ज्या दिवशी विकासाची दृष्टी आपल्या डोळ्यातून नाहीशी होईल त्यावेळेस आपण ठरलेलो असतो. आणि निरंतर आम्ही जर का पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचंय पाया आता रसावा लागतो. त्याच्यानंतर पुढच्या पंचवार्षिकला त्याच्या पुढचं पाऊल उचलावं लागतं. हेच जर का आपण ग्रामीण भागामध्ये जातो, एखादी ग्रामपंचायत बघतो, मी नावं ठेवत नाही कोणाला, तिथं अनेक सरपंच आहेत, पण अडचणी एवढ्या निर्माण केल्या जातात की त्याच गोष्टी पुन्हा त्याच गावाला पुन्हा करावा लागतात. आता पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न हे 15 वर्षापूर्वीचे प्रश्न होते. ठीक आहे, तुम्हाला रोज हवंच लागतात, पण आता पुढे जावं लागतं. आता हे मार्केट समृद्ध करणं, जे काही बाजारपेठेमध्ये ते महिला भाजी विकतात, फळं विकतात, त्यांना सुरक्षितता देणं सगळ्यात मोठी गोष्ट. आज यांच्याकडे प्रॉपर्टी नसते, जागा नसते, गाळे नसतात, परंतु मी तुम्हाला हमी देतो की अतिक्रमणाच्या भीतीपायी तुम्हाला कुणीही कुठूनही उठवण्याचा किंवा तुम्हाला रस्ता आणण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. तसा जर कोणी प्रयत्न केला, मी आहे, आता आहे, तर तुम्ही भक्कम व्हा, सुरक्षित व्हा. पण एक काळजी घ्या की तुम्ही रहदाऱ्यांना अडचण करणार नाही, दुकानदारांना अडचण करणार नाही. म्हणजे जर तुम्ही दुकानदारांना जर का त्रास देऊन जर का स्वतःचा धंदा करत असाल तर तोही माणुसकी नाही, कायम आहे, हेही घडलं नाही पाहिजे. आणि तुम्ही 2 पैसे कमवत असताना रस्त्यावरती रहदारीलाही त्रास होणार नाही, त्याची आपली जबाबदारी असते. म्हणजे एका अर्थानं नगरपालिकेने जबाबदारी पाळली पाहिजे, तुम्ही जबाबदारी पाळली पाहिजे. आणि मार्केटबद्दल, फूड मार्केटबद्दल काय झालं पाहिजे, जसं तुम्ही सूचना देतात तसंच आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की चांगले मार्केट बघून याच्यातून एक चांगलं एक मॉडेल तयार होणे आणि याच्यात कामाला लागावं आणि सुंदर एक मार्केट तयार होईल, एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि ज्या संख्येने उपस्थित झाला आज, जे आम्हाला सेवा करण्याची जी तुम्ही संधी दिली, खरं तर कुठल्याच माणसाची लायकी एवढी मोठी नसते. जी प्रेमापायी तुम्ही जो आदराने जो स्नेह निर्माण केलेला आहे त्याच्या पुढे आम्ही फार छोटे माणसं आहोत. विश्वास एकच देतो तुम्हाला, ही नगरपालिका तुमची आहे, सदैव ती तुमचीच राहणार आहे. आणि तुम्हाला तो जो जिव्हाळा आहे स्वाभिमानी सांगता यावं, ह्याच पद्धतीनं आपण ह्या कामालाही निरंतरपणा जो ठेवलेला आहे, सातत्य ठेवले, अजून याच्यामध्ये सौंदर्यात भरच होईल, अजून उत्तरोत्तर चांगला विकास होईल. आणि त्यासाठी आबा आहेत, आम्ही आहेत, सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. हा, आणि जे लोक इथं बोलतात की आपले नगरसेवक पराभूत झाले, खरं तर ते पराभूत झाले नाहीत असं मी मानत नाही. म्हणून वार्ड क्रमांक 4 असेल, वार्ड क्रमांक 10 असेल, हे काही मानण्याचं काही कारण नाही की तुम्ही पराभूत झाला. तुमची जबाबदारी आहे, त्या वार्डाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्हाला नगरसेवक म्हणूनच लोकांनी स्वीकारलेला आहे, तुम्हाला नगरसेवक म्हणूनच आम्ही तुम्हाला त्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. जबाबदारी तेवढीच तुमच्यावरती राहणार आहे. त्याच्यामुळे खचायचं किंवा असं काही संबंधाचं काही कारण नसतो. ते आपल्यांचे गणित फार काही मानण्याची गरज नाही. तुम्ही सदैव आदरणीयच आहात, आदरणीयच राहतात. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, तर मला सर्व गेवराईकरांना आवाहन करावं असं वाटतं की आपला ग्रामीण भाग समृद्ध होणं गरजेचं आहे. ग्रामीण भाग जर समृद्ध नाही झाला तर शहर समृद्ध होणार नाही. त्यांच्याकडे जर का पैसा नाही आला तर आपली बाजारपेठ चालणार नाही. म्हणजे ते डोंगराचा खेळ असतो बघा, तारेवरती एक मुलगी असते, तिच्या डोक्यावरती घडा असतो किंवा तिच्या डोक्यावरती एखादा वडील असतो, तिच्या डोक्यावरती तिची लेक असते आणि ते कसरत करत असतात. त्या ज्या वडिलांच्या खांद्यावरती
त्याची जी लेक उभी असते आणि ते वडील तारेच्या दोरीवरती स्वतःचा तोल सांभाळत असतात, तर त्यावेळेस त्या वडिलांचं काम काय असतं, मुलीकडे लक्ष देणं नसतं. त्या वडिलांचं काम एकच असतं की आपला स्वतःचा तोल सांभाळा. त्यांनी जर का त्या वडिलांनी स्वतःचा तोल सांभाळा की ती मुलगी सुरक्षित राहते. म्हणून तुम्ही आम्ही त्या लेकीसारखे आहोत, पण हा ग्रामीण भाग त्या वडिलासारखा. आपलं येणारा अन्न धान्य पैसा, आज मार्केटमध्ये जो पैसा येतो तो ऊसाचा आहे, मार्केटमध्ये जो पैसा येतो तो कापसाचा आहे, मार्केटमध्ये पैसा येतो तो कडधान्यांचा, धान्यांचा, भाज्यांचा, फळांचा आहे. म्हणजे आपली गेवराईची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून. जर हा शेतकरी जर का दारिद्र्य राहिला तर आपले मार्केट दारिद्र्य राहणार. जर हा शेतकरी जर का समृद्ध झाला तरच हे गेवराईचं बाजारपेठ समृद्ध होणार. म्हणून आपण गेवराईच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणामध्ये आपण आपल्या खारीचा वाटा उचलावा आणि पुन्हा ज्या पद्धतीने आपण भाजपला ह्या नगरपालिकेमध्ये यश दिलं, तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण न कळत आपले आशीर्वाद, आपले प्रयत्न देऊन आमच्या त्या सर्व उमेदवारांना निवडून आणावं, जेणेकरून ग्रामीण आणि शहर दोघांचा विकास आपल्याला प्रामाणिकपणे करता यावा. आणि पुनश्च सर्व माता भगिनींचं आपण जे सत्कार केले त्याच्याबद्दल मनातून आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. नशिबाला कसला तरी शब्दाला त्यांचा मान आहे.